हॅलो व्हॉट्सअप, कसे आहात सर्व? मी स्मिता, वेलकम बॅक टू माय चॅनल. बऱ्याच दिवसापासून मी ब्लॉग बनवला नाही, सॉरी त्याबद्दल. आणि आज बनवते आहे कारण आज आमच्या इथल्या सार्वजनिक दुर्गादेवीचं आगमन आज होणार आहे आणि त्याचा सोहळा, त्याची मिरवणूक कशी करतात ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो माझ्यासोबत शेवटपर्यंत या ब्लॉगमध्ये कनेक्टेड राहा. आणि सगळ्यात आधी जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मी शॉर्ट्समध्ये कुकिंग व्हिडिओज पण अपलोड करत असते. सो त्यांना पण तुम्ही लाईक करत जा, शेअर करत जा, सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करत जा. सो देवीचा जो फर्स्ट लुक आहे तो मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवेन. जर पॉसिबल झालंच, मी लवकर पोचली तर मी तुम्हाला तिथे दाखवेन, कारण जो पूजेचा मानकरी आहे, जो पूजेचा मान आहे तो माझ्या जाऊलाच मिळालेला आहे. चला, ती आधी पुढे गेलेली आहे, आपण मागे मागे जाऊन बघूया तिथे काय चाललं. हे आमचं मंडप आहे बघा देवीचं, अति सुंदर. सध्या झाकून ठेवलेलं आहे आणि इथे छान रांगोळी काढलेली आहे आमच्या नंदेने. खूप सुंदर रांगोळ्या काढल्यात बघा. बाबू, हिला यायचं आहे माझ्यासोबत, पण सध्या हिची तयारी नाही आहे. तू नंतर ये, मी येते नंतर घरी तुला घ्यायला, ठीक आहे? ओके बोल, ओके बोल. चला आपण जाऊया आता थेट देवीच्या त्या मंडपात, जिथे देवीला रंगवलेलं आहे आणि तिची मूर्ती तिथे ठेवली आहे. हे यावर्षीचं यांचं मंडळाचं हे नवीन टी शर्ट आहे. हो, जरा उलटे फिरून दाखवा. इथे पण एक साईबाबा मंदिर आहे, इथे पण नवदुर्गा असते. आमच्या गावामध्ये टोटल 3 देवांच्या मूर्त्या असतात, ज्यातली एक जी मेन सार्वजनिक आहे ती आमच्या इथेच आहे. अति सुंदर अशी आखणी केलेली आहे. सुंदर दिसते. थोडंच लावू का? हाय, कशी आहे? चुनरी देवी ब्लाउज पीस, ब्लाउज. हे यावर्षीचे पूजेचे मानकरी आहेत, माझे दीर आणि जाऊबाई.
दोन घेता दादा, दोन घेता. पावसाने काळोख केलाय, पाऊस नाही पडला पाहिजे. बघा कोण रेडी झालंय. हाय बिल्लू, ही माझी पिल्लू. झाली तुझी तयारी? मी काय बोलते, मी तुला बोलते झाले का तुझी तयारी? जायचं का आता देवीकडे? देवी बघायला जायचं का? हा मंडप आहे जो आमच्या घराच्या एक्झॅक्ट समोरच आहे आणि रोज सकाळी देवीचं आम्हाला दर्शन होते इकडनंच. मी निघालोय जायला, पण पाऊस आलाय बघा आणि आम्ही पावसात भिजणार आता. दरवर्षी नाश्ता यांच्यातर्फे असतो. घे नाश्ता करायला या सर्वांनी. मस्त छान तयाऱ्या केलेल्या सर्वांनी, पण पावसाने घात केलाय सर्वांचा. पण तरी आम्ही पावसात नाचणार. काय बरोबर ना, पावसात नाचू आपण. आईला घेऊन आलोय, माईला घेऊन आलोय. घरात जेव्हा माझा भाचा आला माझ्यासाठी छत्री घेऊन. थँक्यू जितेश.
आम्ही आता जस्ट इथे रिलॅक्समध्ये बसलो आहे आणि आपण हो हो चक्कर येऊन पडली. आपण आता ब्लॉग इथेच एंड करूया. असे मी कंटिन्यू जसे जमेल तसे मी ब्लॉग्स बनवत जाईल आणि अपलोड करत जाईल. जे काही 9 ते 10 दिवसांमध्ये जे पण काही एन्जॉयमेंट होणार ते मी तुम्हाला दाखवणार. नेहमीची आरती, त्यानंतर जे काही इथे बक्षीस समारंभ किंवा खेळ होतील ते मी तुम्हाला दाखवेन. सो तुम्ही कनेक्टेड राहा आणि नेहमी माझे ब्लॉग्स बघत राहा. रामकृष्ण हरी.